धीरेंद्र शास्त्रींच्या पाया पडणाऱ्या भूषण गवईंनी बाबासाहेबांचं नाव घेऊ नये, श्याम मानव यांनी केली टीका. तर नाव घेऊ नये हे ठरवणारे श्याम मानव कोण? मुख्यमंत्र्यांचा वाद. रिक्षाचा गाडीला धक्का लागल्यामुळे किरकोळ कारणावरून वाद. रिक्षा चालकासह महिला आणि मुलांना करण्यात आली मारहाण. बीडच्या नेकनूर या गावातील धक्कादायक घटना. घटनेनंतर पोलीस स्टेशन समोर राडा. भोंदू अशोक खरातला 6व्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. 7व्या गुन्ह्यामध्ये ताबा मिळवण्यासाठी एसआयटीचा अर्ज. भोंदू खरातला उद्या पुन्हा करणार कोर्टामध्ये हजर. खरातच्या फार्म हाऊसमधील संशयास्पद व्हिडिओ एसआयटीच्या हाती. आचार्याच्या माध्यमातून खरातच्या हालचालींवर ठेवण्यात आलं होतं लक्ष. महिलांसोबतच्या कृत्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याची माहिती. नाशिक टीसीएस प्रकरणामधील फरार आरोपी निदा खान नोकरी सोडल्यानंतर सुद्धा होती आरोपींशी सतत संपर्कात. मोबाईल तपासामध्ये कॉलिंग डिटेल्समधून कनेक्शन उघडलं. टिटवाळा ड्रग्ज प्रकरणामध्ये मोठी माहिती. परदेशामध्ये नोकरीचं आमिष दाखवत बेरोजगार तरुणांना बनवायचे ड्रग्जचे वाहक. अवैध कामांसाठी नोकरी शोधणाऱ्यांचं शोषण. विधान परिषद उमेदवार निवडीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची कसोटी. एका जागेसाठी राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची रांग, तर एका जागेसाठी 7 नावांची चर्चा. राज्यात उष्ण लहरींचा आगडोंब. विदर्भातील पारा 45 अंश पार, तर अकोल्यामध्ये सर्वाधिक तापमान. उर्वरित राज्यामध्ये 43 अंश सेल्सिअस तापमान. तर शनिवारी संपूर्ण महाराष्ट्र होरपळला. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक 1 मे पासून सुरू होण्याची शक्यता. प्रकल्पाचं 99% काम झालं पूर्ण. प्रकल्पामुळे मुंबई पुणे प्रवासाचा वेळ 30 ते 60 मिनिटांनी होणार कमी. चंद्रपूरमध्ये क्षुल्लक कारणावरून नाश्ता सेंटरमध्ये राडा. टोळक्याची दुकान मालकाला मारहाण करून दुकानाचीही तोडफोड. लाकडी दांड्यानं दुकान चालकाला मारलं. पुण्याच्या वारजे परिसरामध्ये गोळीबाराचा थरार. सलूनमध्ये येऊन गोळीबार करणारे आरोपी पोलिसांनी पकडले, तर पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला. दिल्ली विमानतळावर पहाटे विमानाच्या इंजिनला लागली आग. विमानाच्या इंजिनला आग लागल्याचं कळताच प्रवाशांनी काढला बाहेर, तर 6 प्रवासी जखमी. इराणमधील शहीदांच्या पोस्टरवर इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खामिनाईंचा फोटो. इराणच्या मशहद शहरामध्ये लागले शहीदांचे पोस्टर. शांतता चर्चेसाठी जाणाऱ्या अमेरिकेच्या प्रतिनिधींचा पाकिस्तान दौरा अचानक झाला रद्द. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे शांतता चर्चा बारगळण्याची शक्यता. डोनाल्ड ट्रम्प थांबलेल्या हॉटेलमध्ये झाला गोळीबार. हिल्टनमधल्या व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट असोसिएशनच्या डिनर पार्टीमध्ये गोळीबार. तर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना पत्नीसह सुखरूप वाचवलं. आजचा दिवस विसरणार नाही. गोळीबाराच्या घटनेनंतर ट्रम्प यांची माहिती. तर हल्लेखोरांनी सिक्रेट सर्व्हिस एजंटवर गोळी झाडली, मात्र बुलेट प्रूफ जॅकेटमुळे एजंट वाचला. ट्रम्प यांची माहिती. हल्लेखोर कॅलिफोर्नियाचा रहिवासी असल्याची माहिती. कोल थॉमस एलन असं हल्लेखोराचं नाव. गोळीबारानंतर थॉमसला अटक.